तर माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे. तर आज मी तुमच्यासाठी पुन्हा एकदा खास असा एक व्हिडिओ घेऊन आलो आहे. तर आज आम्ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणमध्ये देवबाग येथील आम्ही सुनामी आयर्लंड बेटावर जाणार आहोत. तर माझ्याबरोबर देवबागचे आपले विशाल तारी आहेत. तर त्यांच्यासोबत आम्ही आता सुनामी आयर्लंडवर जाणार आहोत. तर तुम्ही जर देवबागला आलात तर विशाल तारे यांना नक्की कॉन्टॅक्ट करा. मी त्यांचा नंबर तुम्हाला स्क्रीनवर शेअर करणार आहे. आणि माझा तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद. आम्ही देवबाग इथे जेटीवर आलेलो आहोत आणि तुम्ही इथे माझ्या पाठीमागे पाहू शकता. इथूनच आम्ही या बोटीमधून आता सुनामी आयर्लंड जे आहे, जे बेट आहे, त्या बेटावर आम्ही आता इथून जाणार आहोत. बोट आलेली तर ही आता पहा, इथे स्वाती नावाची आमची आता बोट येते. फायनली आमचा आता सुनामी आयर्लंडचा प्रवास चालू झालेला आहे. आणि आमच्याबरोबर हे देवबागचे दादा आहेत. तुमचं नाव कसं? जितेंद्र केळुसकर. तर हे जितेंद्र केळुसकर आहेत आणि ते या बोटचे ड्रायव्हर आहेत. तर आता ते आम्हाला सुनामी आयर्लंडवर घेऊन जाणार आहेत. तर इथून साधारण दादा किती किलोमीटरचा प्रवास आहे? 1-1.5 किलोमीटरचा प्रवास आहे. इथे जर तुम्ही देवबागमध्ये आलात तर साधारणपणे इथून 1-1.5 किलोमीटरचा प्रवास करून आपल्याला सुनामी आयर्लंडवर जाता येतं. Dawn paints gold on the mountain's crown, while rivers whisper truth as they flow down. And their songs entwine with the trees that stand, knotted in time by nature's hand. Each echoing step on the forest floor opens a world through an ancient door. The silence alive. दिसते ते देव मालवण तालुक्यात आलेलं आहे. समजलं का? त्यावर इथे देवबाग आणि मालवण तालुका पण संपला आणि देवबाग गाव पण संपलेलं आहे इथे. समजलं तशी 2004ला सुनामी आली ना, तेव्हा देवबाग इथून तिथपर्यंत मोठासा गाव होता, तो सुनामीमुळे वाहून गेलेला आहे. आणि इकडची जी वाळूची होती सरकत जाऊन खोलपाण्यात पडलेलं एक बेट बनलेला सुनामी आयलंड, त्याला नाव दिलेलं आहे. समजलं सुनामी आली ती कशी, त्याला त्या गावाला देऊन पण गेली आहे, तसंच घेऊन पण गेलेली आहे. घेऊन गेले म्हणजे त्यांचा कसा, त्यांचा पहिला मासे व्यवसाय होता, मासे मारचा व्यवसाय होता. तेव्हा इथे लाकडी होड्या होत्या, घरं होती, मशानभूमी होती, नारळाची बाग होती, झोपड्या होत्या. ते सगळं वाहून गेलेलं आहे. म्हणजे थोडक्यात नुकसान केलेलं आहे. देऊन गेलं म्हणजे कसं, थोडक्यात नुकसान घेऊन गेलेलं आहे. आणि देऊन गेलं म्हणजे कसं, हे सगळं वाहून गेल्यानंतर इथे राहिली जी वाळूची होती, सरकत त्यांच्या खोलपाण्यात पडलेली एक बेट बनलेला आहे. सुनामी आयलंड त्याला नाव दिलेलं आहे. लास्ट आपण तिथे जाणार आहोत. शेवटचा म्हणून आपला तो असणार आहे. समजलं का? तिथे 2006 पासून हा त्यांचा व्यवसाय चालू झालेला आहे. म्हणजे कोण बोटिंग करतोय, कोण स्कुबा करतोय, कोण पॅरासेलिंग चालवतं, असं त्यांचा उदरनिर्वाहाचा आयलंड पाशी आहे. समजलं का? इंडोनेशियात लाट आली होती ना, इथे अचानक ओटीच्या वेळेला पाणी भरलेलं होतं. पाणी कसं, पाण्याला कशी भरती ओटी चालू असते, 6 तासाची ओटी असते, 6 तासाची भरती असते. आता आम्ही आलो ते तारकर्ली नदीतनं आलोय का खाडीत? करली करली. आता जे आपण आलो ती करलीची खाडी आहे. खाडी आहे. नदी नाही, खाडी आहे. आणि तो बाहेर समोर दिसतोय तो अरबी समुद्र. तो अरबी समुद्र ही करलीची खाडी पुढे एकमेकांना मिळालेली आहे. देवबाग जो संगम होता तो संगम आहे. ज्यावेळी पाण्याला फुल भरती व्हायचं त्या समुद्राची लाट एक छोटीची येते आणि एक याची खाडीची लाट एकमेकांना त्याची आपटत असते. तर देवबाग संगम होता, संगम. पावसाच्या वेळेला आला तर तुम्ही आधीच सांगा मला घरी पोचवा म्हणून, एवढ्या उंचीच्या इथे लाटा असतात. बरोबर. आता देवबाग संगम होता, तो संगम आहे. पुढे मला दाखव. तर मंडळी, करली नदीतून प्रवास करत करत आम्ही आता पुढच्या पॉईंटवर आलेलो आहे. आणि इथे तुम्ही माझ्या पाठीमागे पाहू शकता, हा देवबाग संगम आहे. आणि या हळूहळू आम्ही या संगमच्या पॉईंटपर्यंत पोहोचलेलो आहोत. तर बीच आहे देवबाग, ते त्या साईडला.
आपला जो एरिया पाहताय तो त्याला मिनी केरळ या नावाने संबोधलं जातं. तर तुम्ही अवश्य देवबागमध्ये येऊन या आयर्लंडला भेट द्या आणि या आयर्लंडचा सर्व परिसर तुम्ही अवश्य पहा. अर्थातच केरळमध्ये जशी नारळांच्या बागा वगैरे आहेत त्याचप्रमाणे या साईडला पण हा पॉईंट जसे केरळमध्ये आपल्याला व्ह्यूज पाहायला मिळतात आणि तसा हुबेहूब म्हणजे इथे जणू का आपण केरळमध्ये आल्याचाच आपल्याला भास होतो. समोर जे बीच दिसतंय ना हे भोगवे बीच आहे. त्या पूर्ण महाराष्ट्रातल्या भोगवे गावाचा एक नंबर आलेला आहे पूर्ण महाराष्ट्रात स्वच्छतेच्या याची. हां, स्वच्छ गाव म्हणून स्वच्छ गाव. हां म्हणजे ग्रामपंचायत अंडर जे शूटिंग होतात, आहिस्ता आहिस्ता माग पिक्चर, श्वास पिक्चर शूटिंग झालेली आहे. म्हणजे बराच पिक्चर शूटिंग झालेलं आहे. सरकारने त्याला बक्षीस दिलेलं आहे, निळा झेंडा दिलेला आहे. हां स्वच्छ सुंदर बीच म्हणजे भोगवे बीच हे आहे. त्याला असं मालवण तालुका लागला तसा याला वेंगुर्ला तालुका लागलेला आहे. आणि वेंगुर्ला तालुका संपला आहे तिथून गोवाराच्या पुढे चालू झालेला आहे. म्हणजे आपलं महाराष्ट्र शेवटचं टोक म्हणजे रेडी गाव आहे म्हणतो. रेडीचा गणपती आहे तिथपर्यंत रेडी गणपती आपल्या महाराष्ट्रात आलेला आहे आणि तिथे पुढे ते गोवाराचे चालू झालेलं आहे. आयर्लंड पाहण्यासाठी आमचे मुंबईचे थोडक्यात उद्योगपती म्हटलं तरी चालतील. तर ते आमच्या मित्रांसोबत आलेले आहेत आणि ते आता या आयर्लंडवर सफर करत आहेत. तर तुम्हाला हे कोकण म्हणजे कसं वाटलं? छान, सुंदर सुंदर बघण्यासारखं निसर्गरम्य ठिकाण. तुम्ही कोकणात पहिल्यांदा कधी आला होतात का? नाही, आज 20 वर्षांनी कोकणात आलेलं आहे. तर यांचं म्हणणं आहे की ते जवळजवळ 20 वर्षांनी कोकणात आलेले आहेत आणि खास करून त्यांनी आता मालवणचा सिंधुदुर्ग किल्ला बघितला. त्याच्यानंतर छत्रपती शिवाजी महाराजांचा जो स्टॅच्यू आहे तो बघितला आहे राजकोटवर जाऊन. आणि आता खास आम्ही इथे आयर्लंड बीचवर आहोत. आणि जर तुम्ही पुन्हा जर इकडे आलात सिंधुदुर्गात तर नक्की या ठिकाणाला भेट द्या. कारण तुम्हाला जसं म्हणतात ना स्वर्गापेक्षाही सुंदर असा ह्यो आमचं कोकण. तुम्ही येऊन बघा आणि बघून जावा, प्रसन्न होताला मन. तसाच आपला हा खरं कोकण आहे. धन्यवाद. इथे आता उतरताय का आम्हाला? इथे बीचवर जायला? हां तिकडून जावा. या बघा. टायरवर पाय ठेवा. टायरवर पाय ठेवून उतरा खाली. नमस्कार सर्वांना. जवळजवळ 30 वर्षांनी आम्ही या ठिकाणी या देवबाग या बीचवरती आलेलो आहे. या ठिकाणी सुंदर असा स्पॉट आहे आणि माझ्या मते ऑस्ट्रेलियाहून आलेले पक्षी सिगल पक्षी आहेत. या ठिकाणी आलेले आहेत आणि त्यांचं आम्ही दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. आपल्याला पण कधी वेळ मिळेल. सुंदर असा स्पॉट आहे. आपण सर्वांनी मित्रपरिवार असं नक्की आयर्लंडवर आलेलो आहोत. तर हे देवबागमधील जे सुनामी लाटा येऊन जे आयर्लंड तयार झालं आहे त्याच्या चारही बाजूला समुद्र आहे आणि मध्येच हे बेट आहे. तर आम्ही या बेटावर आलो आहे. या जर बेटावर तुम्ही आलात तर तुम्हाला इथे जे ऑस्ट्रेलियन पक्षी आहेत सिगल ते या थंडीच्या दिवसात इथे आपली सफर करतात आणि पुन्हा आपल्या देशामध्ये निघून जातात. तर आता आम्ही ते सिगल पक्षी पाहण्यासाठी इथून जात आहोत. मस्त वाटलं.
सुंदर येतो या. तर आता जे ऑस्ट्रेलियन पक्षी आहे सीगल पॉईंट तो आम्ही बघितलेला आहे आणि थेट आता आम्ही सुनामी आयर्लंडला जाणार आहोत. अतिशय सुंदर असा हा परिसर आपल्याला पाहायला मिळाला. बीपीच्या माणसाला उपयोग नाही. टाटा येईल डायरेक्ट. स्वागत आहे. तर आम्ही पहिल्यांदाच या आयर्लंडवर आलो आहे. देवबागमध्ये हे येतं. तर या आयर्लंडविषयी तुम्ही जरा आम्हाला थोडक्यात माहिती सांगा आणि इथे काय काय सुविधा आहेत. शेवटी तुमचं हे बंपर रायडिंग आहे, त्याची काय सुविधा आहे, त्याचं पॅकेज काय कसं आहे. थोडक्यात आपलं हे मोरेश्वर आयलंड आहे. इथे आम्ही मोरेश्वर आयलंड कम सुनामी आयलंड असं नाव दिलेलं आहे याला. आणि इथे आपल्या वॉटर स्पोर्ट राईड, त्याच्यानंतर चहा पाणी नाश्ता वगैरे असं हे छोटे हॉटेल जे आहेत यांचं चहा पाणी आणि नाश्ता हे इथे मिळतं तुम्हाला. त्याच्या गैरसोय होऊ नये म्हणून कस्टमरांना. त्याच्यानंतर ह्या राईडमध्ये आपल्या इकडे पॅरासिलिंग बोटी, ह्या समोरच्या बोटी आहेत, पॅरासिलिंग राईड इथे होते. बंपर राईड, बनाना राईड आणि जेटस्की राईड असं 3 राईडचं वॉटर स्पोर्टचं पॅकेज असतं. हे पॅकेज तुम्हाला 600 रुपयाला पॅकेज भेटतं. एका माणसासाठी 3 राईड आहे. इंडिव्हिज्युअल जर केला तर बंपर राईड आहे इथं, बनाना राईड आहे येलोवाली, त्याच्यानंतर ही ग्रीनवाली जेटस्की राईड आहे इथं. हे तिन्ही राईडचं जर पॅकेज घेतलं तर हे 600 रुपयाचं पॅकेज आहे पर माणसी. त्याच्यानंतर तुम्हाला पॅरासेलिंगला जोडीला 1200 रुपये, सिंगल गेलात म्हणजे एकट्या माणसाला 800 रुपयाचं हे आहे सेट. आणि हे जर पॅकेज इंडिव्हिज्युअल जर तुम्हाला स्कुबा, वॉटर स्पोर्ट आणि पॅरासेलिंग हे जर घ्यायचं असेल तर माणसी इथे तुम्हाला जवळपास 2400 रुपयाला पूर्ण पॅकेज पडलं जातं. ओके. तर आपलं नाव कसं? हेमंत साळगाव. तर तुमचा जरा कॉन्टॅक्ट नंबर आपल्या चॅनलवर शेअर करता. 8265050542. तर यांचा 8265050542 असा यांचा कॉन्टॅक्ट नंबर आहे. आणि तुम्ही जर मालवणमध्ये आलात तर नक्की देवबागला भेट देऊन या आयर्लंडवर तुम्ही येऊ शकता. आणि इथे तुम्हाला त्यांनी सांगितल्याप्रमाणे वेगवेगळे स्पोर्टचे सुविधा आहेत ते पण तुम्ही अटेंड करू शकता.
मंडळी आता फिरत फिरत आम्ही आयर्लंड सीगल पक्ष्यांचा पॉईंट बघून आता आम्ही आयर्लंडवर आलेलो आहोत आणि इथे तुम्ही पाहू शकता की इथे कायाक रायडिंग पण तुम्हाला इथे तुम्ही करू शकताय. जर तुम्ही आलात सिंधुदुर्गात मालवणमध्ये खास करून आणि देवबागमध्ये जर आलात तर या बेटाला तुम्ही नक्की भेट द्या. तर इथे कायाक रायडिंगचे आपले मालक आहेत. तुमचं नाव कसं? माझं विनायक पाटकर. तर हे विनायक पाटकर म्हणून आहेत. तर ते थोडक्यात तुम्हाला या कायाक रायडिंगबद्दल माहिती सांगतील. तर आता तुम्ही म्हणजे या बोटीत जर आम्हाला बसायचं असेल तर एक तर आम्हाला ट्रेनिंग वगैरे काय नसतं, याबद्दल पहिल्यांदा तुम्ही आम्हाला सांगा. म्हणजे कसं काय, म्हणजे बसण्याची प्रोसेस कशी आहे किंवा इथून म्हणजे तुम्ही आम्हाला कसं ट्रेनिंग देणार आणि कसं फिरवणार, म्हणजे काय थोडक्यात इथली माहिती तुम्ही आम्हाला सांगा. बसायच्या अगोदर आम्ही सगळं म्हणजे कसं काय इकडे सगळे मॅनग्रोव्ज वगैरे आहेत, कांजळवन आहे, तिकडे सुद्धा तुम्ही जाऊ शकतात. बसायच्या अगोदर आम्ही सर्व सांगतो कसं पाणी मागे गेल्यावर बोट पुढे जाते किंवा टर्न घ्यायचं असेल तर एकाच साईडने कंटिन्यू मारायचं, म्हणजे अपोजिट साईडला टर्न घेतं, असं सर्व आम्ही त्यांना माहिती देतो. कायाक राईडचं कसं आहे, सगळं काही अपोजिट आहे. म्हणजे जसं आपण पाणी मागे घेतलं की बोट पुढे जाणार, पाणी पुढे गेलं की बोट मागे येणार, असं सर्व आहे कायाक राईडचं. तर इथली तुमची फीची प्रोसेस कशी आहे, म्हणजे एका तुमच्या होडीमध्ये साधारण म्हणजे 2 पर्सन बसू शकताय ना, किंवा तुम्ही सोबतसुद्धा येतात काय, म्हणजे रायडिंगला जर एखाद्याला जमत कायाक नसेल? राईडमध्ये 2 सीट बसू शकतात, म्हणजे पर पर्सन 200 रुपये आहेत, टोटल 400 होतात आमचे. आणि एक छोटा मुलगा असला तर त्याला आम्ही ॲडजस्ट करतो, त्याचे पैसे घेत नाही. 200 रुपये सीट आहे पर पर्सन. तर तुम्ही जे 200 रुपये पर पर्सन घेतात ते साधारण म्हणजे किती वेळात हे फिरून होतं? एक 15-20 मिनटं आम्ही देतो, पण तसं जर आमच्याकडे क्राऊड नसला तर आम्ही अर्धा तास सुद्धा चालवायला देतो. तर धन्यवाद. माझ्या कोकणची झुळूक यूट्यूब चॅनलला तुम्ही नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. तसं त्याचप्रमाणे तुमचा जर नंबर असेल तर जरा आम्हाला सांगा. माझा नंबर आहे 9325356508. तारकर्ली कायक्स म्हणून आमचं हे तारकर्ली देवबाग कायक्स म्हणून आहे आमचं हे देवबागमध्ये सुनामी आयलंडवरती. तर मित्रांनो, तुम्ही जर आलात तर नक्की या ठिकाणी या आणि आपले काय नाव म्हणाला? विनायक पाटकर यांना भेट द्या. त्यांनी तुमचं चहा पिण्याची लहर आलेली आहे. तरी ते तुम्ही आमचं आपल्या काकांचं हॉटेल आहे, तर ह्या ग्रुप हॉटेलमध्ये तुम्ही येऊन चहाचा आस्वाद किंवा भजी म्हणा, उकडीचे मोदक आहेत, असे बरेच त्यांच्याकडे पदार्थ आहेत. तर तुम्ही इथे येऊन नक्की त्या ठिकाणाला भेट द्या. काकांनी इथे आम्हाला आता चहा शेअर केलेली आहे. आणि तर काका तुमचं नाव कसं? विजय मालणकर. तर विजय मालणकर काका यांचं गुरुकृपा हॉटेल आहे. त्यांनी आपला इथे नंबर पण त्यांनी दिलेला आहे 9637589388. तर जर तुम्ही या आयर्लंडवर आलात तर नक्की या गुरुकृपा हॉटेलला भेट द्या. आणि उकडीचे मोदक मिळतात, तर यांच्याकडे ते सांगतात की आपल्याला स्पेशल उकडीचे मोदक पण मिळतात, गरम मिळतात, घावणे मिळतात, घावणे पण मिळतात. ज्याप्रमाणे तुम्ही जर इथे आलात, समजा सकाळच्या वेळेत आलात तर नाश्ता पण इथे तुम्हाला मिळतो. त्याचप्रमाणे संध्याकाळी जरी आलात तरी तुम्हाला जर काही तुम्ही थकून वगैरे आलात तर चहा, वडापाव यासारखे अनेक पदार्थ तुम्हाला इथे मिळतात. थांबा, मी बरोबर करतो, एडिट करतो व्हिडिओ. तर मंडळी, माझा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि कमेंट्स करून अवश्य कळवा. धन्यवाद.